ध्यानी खा देह मासा, छिन्न विचिन्न तुमच्यासाठी, ध्यानी प्या रक्त माझे मळमळ वाही तुमच्यासाठी. शब्द आहेत आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे. ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज देऊळ माता सामान्य काळातील 18वा रविवार साजरा करत आहे. तसेच आज आपण धर्मगुरूचे आश्रयदाते संत जॉन मारी वियानी यांचा सण साजरा करत आहोत. म्हणजेच आपण वियानी संडे साजरा करत आहोत. आणि आज विशेष करून आपण सर्व धर्मगुरूसाठी, महागुरूसाठी प्रार्थना करत आहोत. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, ख्रिस्ताने आपले स्वतःचे शरीर आपल्याला खाण्यासाठी दिले आणि रक्त पिण्यासाठी दिलं. ख्रिस्ताने आपल्यासाठी आपल्याला आध्यात्मिक असे जेवण दिलेलं आहे. आणि ते जेवण आपल्याला नेहमी शक्ती आणि सामर्थ्य देत असते. मदर तेरेसा यांच्या जीवनात घडलेली एक सत्य घटना, जेव्हा इंदिरा गांधी, सन्माननीय इंदिरा गांधी आपल्या भारताच्या पंतप्रधान होत्या. 1971 साली इंदिरा गांधी कलकत्त्याला एका मीटिंगसाठी गेलेल्या होत्या आणि त्यांना मदर तेरेसांचं कार्य आवडायचं. आणि त्यांनी ठरवलं अचानक की मदर तेरेसा यांच्या आश्रमाला भेट द्यायची. मदर तेरेसा ह्यांना ह्याविषयी कल्पना नव्हती आणि त्यामुळे जेव्हा मदर तेरेसांच्या आश्रममध्ये माजी पंतप्रधान आदरणीय इंदिरा गांधी गेल्या, तेव्हा मदर तेरेसा कुष्ठरोग्यांची सेवा करत होत्या. आणि ज्या खोलीमध्ये, ज्या हॉलमध्ये मदर तेरेसा सेवा करत होत्या, तिथे एक उग्र वास सुटलेला होता की जो कोणाला सहन होणार नाही. त्यावेळी इंदिरा गांधी त्या ठिकाणी गेल्या. त्यांनाही तो वास सहन होत नव्हता, परंतु त्यांना मदर तेरेसा यांना भेटायचंच होतं. मदर तेरेसा ह्यांनी जेव्हा सेवा संपवली आणि त्यांना कळलं की आपल्या पंतप्रधान आपल्याला भेटायला आलेले आहेत, तेव्हा त्या माननीय इंदिरा गांधी यांच्याकडे गेल्या आणि तेव्हा त्यांनी सांगितलं, सॉरी पंतप्रधान की तुम्ही आलात आणि मी कामात व्यस्त होती. आणि त्यावेळेला इंदिरा गांधी यांनी मदर तेरेसा यांना एक प्रश्न विचारला. त्यांनी मदरांना विचारलं, मदर मला तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही इतक्या प्रेमाने ह्या कुष्ठरोग्यांची जी सेवा करता, ती सेवा करण्यासाठी तुम्हाला कुठून शक्ती मिळते? आणि तेव्हा मदर तेरेसा म्हणाल्या की मला ही शक्ती भाकरीतून मिळत असते. आणि त्यावेळेला इंदिरा गांधी यांनी मदर तेरेसांना विचारलं की ती भाकर कोणती? मी पाहिजे तर परदेशातून गहू आणीन, ती भाकरी बनवीन की ज्यामुळे ह्या देशाची सेवा करण्यासाठी मला शक्ती आणि सामर्थ्य मिळेल. आणि त्यावेळेला मदर तेरेसा म्हणाल्या की ही भाकरी साधी भाकरी नाही, ही भाकर आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आहे. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, प्रभू येशू आपल्याला आध्यात्मिक जेवण देत असतो, आपले पोषण करत असतो. आपण दररोजच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे जेवण खातो आणि ह्या जेवणामुळे आपल्याला शक्ती मिळते. परंतु त्याहीपेक्षा महत्वाची शक्ती आपल्याला आध्यात्मिक शक्ती देवापासून मिळत असते. म्हणून आपण यहिक गरजाकडे, यहिक धान्याकडे लक्ष न देता
आपण आध्यात्मिक जेवणाकडे लक्ष दिलं पाहिजे. आजचं जे पहिलं वाचन आहे ते निर्गम या पुस्तकातून घेतलेलं आहे आणि आपल्याला हे वाचन सांगत आहे की देवाने इस्रायली लोकांची फारो राजाच्या छळातून सुटका केली आणि अनेक चमत्कार केले. आणि अशा वेळेला जेव्हा इस्रायली जनता अरण्यातून भरकटत होती तेव्हा ते देवाविषयी कुरकुर करू लागले की आम्हाला इजिप्तमध्ये मांस मिळत होते, जेवण मिळत होते, इकडे काही मिळत नाही. तरी देव त्यांच्यावर रागावला नाही, तर देवाने स्वर्गातून त्यांना मन्ना हे अन्न दिले आणि ते तृप्त झाले. आणि त्यानंतर दुसऱ्या वाचनामध्ये आपण ऐकतो, संत पौल एफिसकरास लिहिलेल्या पत्रामधून घेतलेल्या वाचनात आपण ऐकतो की संत पौल सांगत आहे की आपली वागणूक येशूप्रमाणे असली पाहिजे. येशूने आपल्याला एक शिकवण दिलेली आहे, त्या शिकवणीप्रमाणे आपण आपली वागणूक ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आजचं शुभवर्तमान फार सुंदर आहे आणि प्रभू येशू सांगतो की मी जीवनाची भाकर आहे, जो कोणी ती भाकर खाईल त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. आज आपण जगात बघतो की लोक संपत्तीच्या ऐहिक सुखाच्या मागे लागलेले आहेत, परंतु त्याच्यामध्ये खरं सुख मिळत नाही. आणि आध्यात्मिक जेवण जर आपण घेतलं तर आपल्याला खरं सुख आणि शांती आणि सार्वकालिक जीवन मिळू शकतं. आणि सगळ्या लोकांना हे पटलं पाहिजे, कारण जर आपण ही महत्वाची गोष्ट विसरलो तर जीवनामध्ये आपल्याला सुख मिळणार नाही आणि स्वर्ग आणि सार्वकालिक जीवन भेटणार नाही. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज पवित्र देऊळ माता संत जॉन मेरी वियानी यांचा सोहळा सण साजरा करत आहे. संत जॉन मेरी वियानी हे सर्व धर्मगुरूचे आश्रयदाते आहेत. पूर्वी त्यांना फक्त पॅरिश प्रीस्ट किंवा प्रमुख धर्मगुरू यांचाच आश्रयदाता म्हणून संबोधले जाईल, परंतु आता ते सर्व धर्मगुरूचे आश्रयदाते म्हणून त्यांना संबोधले जाते. त्यांचं सेमिनरी जीवन फार खडतर होतं. त्यांना अनेक अडचणीला सामोरे जावं लागलं, परंतु त्यांनी कधी माघार घेतली नाही. त्यांनी प्रभूच्या वचनावर विश्वास ठेवला, आध्यात्मिक जेवणावर विश्वास ठेवला, प्रभूच्या भाकरीवर विश्वास ठेवला आणि म्हणून ते संत झाले. त्याने आपला बहुतांश वेळ प्रार्थनेमध्ये आणि प्रायश्चित संस्कारात घालवला. आणि म्हणून आज जर आपण फ्रान्सच्या आर्क ह्या ठिकाणी गेलात तर आपल्याला त्याचं न कुजलेलं शरीर बघायला मिळते. आजही संत जॉन मेरी वियानी प्रभावशाली आहेत. ते लोकांना सहाय्य करत आहेत, विशेष करून धर्मगुरू बरोबर ते आहेत. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, अशा ह्या महान संतांचा सण साजरा करीत असताना आपण सर्व धर्मगुरूसाठी विशेष प्रार्थना करूया की त्यांनी आपल्या जीवनामध्ये देवाचं वचन येशूला इतरांपर्यंत चांगलं पोहोचवलं पाहिजे. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या दररोजच्या जीवनात आपण येशूला, आध्यात्मिक जेवणाला महत्वाचं स्थान दिलं पाहिजे. आपण तर देतो का, हा प्रश्न स्वतःला विचारूया आणि प्रार्थना करूया की आपण येशूकडे वळावं आणि येशूचे वचन सर्वांपर्यंत पोचवावं आणि संत जॉन मेरी वियानीचं वचन सर्वांपर्यंत पोचवावं आणि आपली आध्यात्मिक प्रगती व्हावी.